हा सामना जिंकला तर संघ क्वालिफाय होईल. खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 हा सामना जिंकला तर हाही संघ क्वालिफाय होईल. खरं तर मागचा सामना फार जिवारी लागला तो ब्रदर्स 11चा. 22 सकपाल शेवटपर्यंत खेळला असं वाटत होतं, पण तोही आउट झाला. गणेश रसालही निष्कामी ठरला. महेश दिसले देखील अपयशी ठरला आणि 10 धावसंख्येवरती संघ गारद झाला. आता ट्रॉफी मनोहर घुडे उचलतील की 7 स्टारचे 7 संघ मालक उचलतील याकडे बघायचं. सलामीच्या भूमिकेत मंगेश खेडेकर. मंगेश खेडेकरच्या साथीला फलंदाज सुनील. सुनील मंडप डेकोरेटर्स आपण या. पहिलाच बॉल पाठवला चौकार. लॉंग ऑन मधून काढला मंगेश खेडेकरने चौकार. मंडप डेकोरेटर सुनील. मंडप डेकोरेटर सुनील आपण या. पहिलाच बॉल चौकार. आणि पहिला बॉलर येतो रमेश. रमेश पहिला बॉलर आहे. खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 हा संघ. पहिला बॉल रमेशचा. मंगेश खेडेकरचा शॉट. पॉवर प्ले मध्ये दुसरा चौकार. मंगेश खेडेकर दोन्ही मॅच मध्ये त्याची बॅटिंग झाली नाही, पण ज्या मॅच मध्ये संघाला विजय पाहिजे त्या मॅच मध्ये मंगेश खेडेकर पहिल्याच 2 चौकारांनी सुरुवात करतो. टेन्शन आहे नितेश घुडे आणि त्यांच्या टीमला, कारण इथून जिंकलं तर ट्रॉफी 100%. चेंडू द्या नवीन चेंडू पाठवा. भावेश नवीन चेंडू पाठवा. 2 बॉल आणि 8 धावा. बघा आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे की जे सुपर 6 मध्ये संघ पोहोचलेत त्यांच्या मॅचेस या चिठ्ठीवरतीच आपण इथे ड्रॉ काढणार आहोत आणि 2-2 चिठ्ठ्यामधून कोणाचा सामना लागेल हे निश्चित होईल. इथून कॅच. मंगेश खेडेकरची विकेट. गोल्डन विकेट या मॅचची. मंगेश खेडेकर इथून आउट. 7 स्टार टीमचा संघ मालक मंगेश खेडेकर इथून आउट. चला नवीन फलंदाज एंटर व्हा. खरं तर बॉलिंग मार्कवरती जो बॉलर आहे ना रमेश, अंडरआर्म मध्ये रमेश चांगली बॉलिंग करायचा, पण या रमेशला सोपान आसवले साहेबांनी 5 चेंडू मध्ये अंडरआर्म क्रिकेट मध्ये 5 षटकार खेळले होते. रमेशलाही त्या षटकार आठवत असेल. गगनचुंबी 5 षटकार सोपान आसवले यांचे. आणि आता खरं तर रमेश बॉलिंग करतोय, म्हणजे सोपान आसवले साहेब रिटायर झाले पण रमेश अजून खेळतोय. 3 बॉल आणि 8 धावा. विकेट घेतली आहे. महेश दिसले आपण मंचावरती या. सोपान आसवले साहेब आपल्याला आमंत्रित करताय. फटका हवेत चाललाय. पकडले कॅच. आणखीन एक विकेट. शरद देखील बाद.
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय तो मात्र बॉलर रमेश. 2 बॉल 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती नितीन. विकेट हॅट्रिकची संधी आहे रमेशला. लोवर फुल टॉस कव्हरला तोडी चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय चौकार. नितीनच्या बॅट मधून चौकार आलाय. धावा पोहोचल्या 5 बॉल मध्ये 12. मंगेश खेडेकरने 2 चौकार खेचले, 2 विकेट आले आणि त्यानंतर तिसरा चौकार बॅटर नितीनच्या माध्यमातून. धावा आहेत त्या 12. सुरुवात दमदार केली होती मंगेश खेडेकरने. त्यानंतर मंगेश आउट झाला. ओमकार नॉन स्ट्रायकर एंडला. शरद आउट झाला आणि नितीनने इथून खेचला तो चौकार. गोलंदाज तयार. लास्ट बॉल आहे रमेशचा. 2 विकेट 12 धावा. ही मॅच म्हणजे सुपर 6 चं तिकीट आहे. लास्ट बॉलर आहे गोलंदाजाच्या बाजूला मिडॉनचं क्षेत्ररक्षक आणि षटक संपलं. 3 चौकार 2 विकेटने रमेशने 12 धावांनी 2 विकेट कमावल्या आणि बॅटिंग करणाऱ्या 7 स्टार या संघाची धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार, ऑपरेटर आकाश बागडे, कॅमेरामॅन आर्यन धुळे यांचं कौतुक आहे. 3 दिवस त्यांनी जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या आमंत्रणाखातर ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. अजिंक्य पवार यांना भरपूर स्पर्धा म्हणजे कर्जत तालुक्यात जिथे स्पर्धा आहे तिथे अजिंक्य पवार यांची केटीसी लाईव्ह. आणि आता कर्जत तालुक्याच्या प्रत्येक गावागावात अजिंक्य पवार पोहोचलेत. कॅमेरामॅन जितेश कांबरी म्हणजे जसा त्यांचा स्पर्धांचा कालावधी वाढतोय, स्पर्धा जेवढ्या मोठ्या येतात तसे त्यांची टीम देखील वाढतीये. न्यू कॅमेरामॅन जितेश कांबरी देखील टीम मध्ये दाखल झालेत. व्हाईट बॉल टाकलाय तो. खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 मनोहरजी घुडे साहेबांचा संघ इथून जिंकतोय तर ट्रॉफी मिळेल. आणि अविनाशने व्हाईट बॉलने सुरुवात केली. 13 धावांनी बॅटिंग करणारा संघ 7 स्टार. बॅटची कडा होती हलकीशी कडा. कॅच ड्रॉप झाली. 13 धावा. ओमकार इथून डॉट बॉल खेळतोय. ओपनिंगच्या भूमिकेत ओमकारवरती विश्वास ठेवलाय मंगेश खेडेकरने, पण अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ओमकार करतो आणि म्हणूनच धावसंख्या 1 बॉल 13. पुन्हा एकदा फटका आलाय सर्कलच्या बाहेर. चेंडू अलंग दी कार्पेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला जातो. वेगाने धावले दोन्ही बॅटर. पोहोचतील दोन्ही बॅटर. 2 धावा. धावसंख्या 15. आज खरं तर सुपर ओव्हर आली नाही यापेक्षा आनंद काही वेगळा असेल, कारण 4 संघ नॉकआउट स्टेजला आले आणि आजचं नियोजन हे खूप चांगलं झालं. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचा स्पर्धेमध्ये 11 मॅचेस आणि 6वा सामना आपण आज दुपारी 2 वाजता बघतोय. फटका भारी आहे. उत्तुंग षटकार की विकेट आणि षटकार ठोकलाय फलंदाजाने. ओमकार ओपनिंग बॅटर ठोकतो षटकार. टाळ्यांचा कडकडाट डगआउट मध्ये, कारण सामन्यामध्ये षटकाराची मोहर आणि धावसंख्या 21 या अंकावरती. 3 बॉल 21 धावा. बॅटिंग करणारी टीम 7 स्टार. बॉलर चौथा बॉल. जागेवरून ओमकार खेळलाय आणि चेंडू इथून सीमारेखा पार पोहोचलाय चौकार. ओमकारची बॅट तळपतीये. 25. ओमकार 5वा चेंडू इथून टाकला जाईल. ओमकारचा फटका ऑन साइडला आलाय चौकार. बेधडक बॅटिंग. धावा. 5 चेंडू 29. 5 चेंडू 29. अंतिम बॉल अविनाशचा. ओमकारच्या बॅट मधून हवाई हल्ला. ठोकलाय षटकार. ओमकार धाव संख्या पोहोचली 35. 2 षटके आणि धावा येत्या 35. का बॅटिंग केली ओमकारने.
पहिला चेंडू डॉट खेळला तेव्हा असं वाटत नव्हतं की ओमकार ओपनिंगचा बॅटर आहे, मग त्यानंतर त्याने धुमाकूल घातला. 2 चौकार 2 षटकार 1 दुहेरी, 22 धावा एकट्या ओमकारने केल्या आणि धावा संख्या 2 ओव्हर मध्ये 35. काय होऊन जाऊ द्या ओमकार साठी. 2 ओव्हर 35 धावा. खर तर 50 धावा आपण करायच्या असं ठरवून फलंदाज गेले होते. प्रथमेश सांगितलं 50 नाही 60 करायच्या. आता ओमकार असं खेळतो म्हणजे कारण 60 पेक्षा जास्त 70 होतील. 2 ओव्हर मध्ये 35 झाले. काय बॅटिंग केली ओमकारने. निलेश सावंत दादा आमच्या व्हॉलेंटियरची काळजी घेतात आणि त्यांचाच कार्बन कमाल आयवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निलेश सावंत म्हणजे खरं तर आज भरपूर पैसा घेऊन आलेत. 2 ओव्हर 35 झाल्यात. बघा जे संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत. श्रवण 11, मयुरी 11, स्वर्गीय मंगेश रसाल 11, श्री गणेश 11 आणि त्याचबरोबर स्वर्गीय हबप महादू सावंत 11. 2:30 वाजता सर्व टीमने रिपोर्टिंग करायचंय. 2:30 वाजता आपण इथून ड्रॉ काढणार आहोत. त्यामुळे कोणत्याही टीमने 2:30 नंतर आपण आलात तर ड्रॉ साठी आपण उपस्थित नसाल तर आपण त्यासाठी जबाबदार असाल. आम्ही इथून 2:30 वाजता ड्रॉ काढणार म्हणजे काढणार. धावा संख्या 35. गोलंदाज रमेश आलाय पुन्हा एकदा. पहिलाच बॉल रमेशचा फटका. इथून 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 नाही पोहोचू शकले नाही. एकच धाव. क्रिकेट म्हटलं ना वर्ष किती होऊ द्या, तुम्ही एखाद्या गोलंदाजाला षटकार मारले असतील ना तर ते आपल्या मनात कायम राहतात. आणि सोपान आसवले साहेबांच्या मनात ते 5 षटकार कायम आहेत. अंडरआर्म क्रिकेटचा तो काळ. रमेश अजूनही खेळतोय पण साहेबांना आजही आठवण आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात ना तोपर्यंत समोरचा खेळाडू लक्षात ठेवतो म्हणजे ठेवतो. धावा संख्या 1 ने वाढली. फटका चांगला आहे ऑन साइडला. तेच आहे आई. तुम्ही कुठेही भेट होऊ द्या, मार्केटमध्ये भेट होऊ द्या किंवा कुठे कार्यक्रमात भेट होऊया, माणूस लगेच खोचक टोला देतो की मी तुला 5 ठोकले होते. 5 षटकार मारून संघ जिंकला होता. सोपान साहेब सांगता की संघ जिंकला होता. लोवर फुल टॉस होता. अलॉंग दी कार्पेट चाललाय चेंडू. चांगली फिल्डिंग केली. चांगली फिल्डिंग करतो हा खेळाडू. आणखी एक सिंगल. धावा संख्या 38. अजूनही 15 चेंडू आहेत आणि 7 स्टार कडे 6 विकेट घेणारा बॉलर आहे प्रतीक. त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. प्रथमेश जाधव देखील चांगला बॉलर आहे. फुल टॉस घेतला बॅट वरती. समोर फील्ड केलाय. खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 टीमची फिल्डिंग किती भारी आहे. 4 बॉल वरती 4 सिंगल ने धावा संख्या रोखली आहे म्हणायला हरकत नाही. डॉट बॉल जाऊ दिला नाही पण एकीच्या पलीकडे धावा त्यांनी दिल्या नाहीत. गोलंदाज रमेश. 5वा चेंडू हवेत होता. बॉल अडवलाय. चेंडू देखील हातात जातो खेळाडूंच्या. हे बघण्यासारखं. म्हणून सोपान आसवले साहेब वारंवार सांगतात की ह्या बॉलरला कोणी षटकार मारू शकतो पण मी 5 ठोकले होते. धावा संख्या 5 सिंगल ने 40 वरती पोहोचली. रमेशचा हा शेवटचा बॉल आहे. 3रं षटक. फुल टॉस. रिव्हर्स अटेम्प्ट. ओव्हर इथून कंप्लीट झाली. रमेशने कमबॅक करून दिलं टीमला आणि 40 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला पाण्याचे बॉटल भरून ठेवा. 3 ओव्हर मध्ये 40 धावा झाल्यात. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या वतीने या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन 20 ते 22 गावांना एकत्रित करून या स्पर्धेची उभारणी केली आणि स्पर्धा यशस्वी करून दाखवली ती जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांनी. गेल्या वर्षी देखील पिंगळसकरांची स्पर्धा 4 दिवसीय स्पर्धा आणि ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्याने गेल्या वर्षी सुद्धा 4 दिवसांची ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा त्यांनी भरवली होती. अंडरआर्म नाईट बॉक्स स्पर्धेचं देखील आयोजन जय हनुमान पिंगळसकरांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि आता 20 ते 22 गावांची आंबिवली परिसर प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखील आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आलं आणि स्पर्धा यशस्वी त्यांनी करून दाखवली. सुंदर अशा ट्रॉफीज तुम्ही बघू शकाल. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज 6 क्रमांक ठेवलेत आणि 6 क्रमांक खरं तर बऱ्याचशा स्पर्धामध्ये 4 संघामधून एकच संघ क्वालिफाय होतो पण इथे 2 संघ क्वालिफाय होतात.
बॅटची कडा, पहिला चेंडू एका रन साठी निघालेत. बॅटर इथून रेफर करण्यात आले. थर्ड अंपायर कडे इथून विचारण्यात आले. डिसिजन पेंडिंग. फलंदाज इथून आउट. बॅट हवेत राहिली त्या कारणास्तव फलंदाज आउट. आणि प्रथमेश जाधव उर्फ सोन्या, प्रथमेश जाधव उतरलाय. खरं तर प्रथमेश जाधव हा खेळाडू देखील कोणाला माहिती नव्हता, पण पाथरज जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये सावळेच्या मैदानावरती एकच इनिंग तो खेळला आणि त्यानंतर तो चर्चेत आला. तो प्रथमेश जाधव. नितीन आउट झालाय. धावसंख्या ती 40. धावसंख्येला कंट्रोल केलं ते बॉलिंग करणाऱ्या खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 टीमने. मागील 7 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा झाल्यात आणि ज्याने 22 धावा ठोकल्या होत्या तो ओमकार आता स्ट्राईक वरती आलाय. 1 ओव्हर मध्ये 22 ठोकले होते. त्या ओमकारच्या विरोधात बॉलर येतो सूरज. ओमकारचा शॉट जागेवरून खडे खडे ठोकलाय षटकार. खाप बॅटिंग करतोय तो मात्र ओमकार. टोटल धावसंख्या 46 आणि या 46 मध्ये एकट्या ओमकारच्या धावा आहेत त्या 30. टाय होऊन जाऊ द्या ओमकारसाठी. 50 करण्याच्या दिशेने वाटचाल येते ओमकारची. षटकार हॅट्रिक ठोकली तर राजेश दिसले दादांकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. आज राजेश दिसले दादांकडून देखील भरपूर बक्षीस लावण्यात येते. आणि जर 50 ठोकली ओमकारने तर 50 साठी देखील 500. षटकार हॅट्रिक ठोकली तरी राजेश दिसले यांच्याकडून 500. 46 धावा. सूरज तिसऱ्या बॉल साठी राऊंड द विकेट ने पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट. कॅच इथून ड्रॉप. आय थिंक कॅच इथून ड्रॉप. गुड फिल्डिंग. दिलीप होते त्या ठिकाणी. जामरुगचे दिलीप. काय एफर्ट्स होते दिलीपचे. एक धाव अवघी धावफलकावरती आली. धावसंख्या 47. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या दिलीपने. षटकार जाणारा चेंडू त्याने फक्त एका धावेवरती रोखला आणि आता स्ट्राईक वरती पोहोचला प्रथमेश जाधव. दिलीपने तिथे षटकार अडवला. प्रथमेशच्या बॅट मधून लॉंग ऑन च्या डोक्यावरून ठोकलाय सिक्सर. 53 धावसंख्या उभारली आहे ती मात्र टीम 7 स्टार ने. आणखीन 8 बॉल इथून बाकी आहेत. 8 बॉल बाकी आहेत. युवा कार्यकर्ते विकास दिसले यांचं देखील सहर्ष स्वागत. विकास दिसले यांचं मनपूर्वक स्वागत. फटका प्रथमेश जाधवचा आणि कॅच इथून फलंदाज आउट. उंच चेंडूला इथून कलेक्ट केला आणि प्रथमेश जाधवचा खेळ इथून संपलाय. धावसंख्या 53. विकेट आउट झाल्या टोटल आतापर्यंत 4 आणि बॉल बाकी आहेत या ओव्हरचे शेवटचा बॉल. आणि ज्यांचा संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय श्री गणेश 11 संघाचे ट्रॉफी जिंकणारे संघ मालक भूषण शेठ रसाल यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. भूषण शेठ आपलं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन की आपला संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय. त्रेपन्न धावा आणि शेवटचा बॉल. ओमकार 37 धावसंख्येवरती नॉट आउट केलतोय. 31 झाल्यात ओमकारचा. शेवटचा बॉल आहे सूरजचा. फटका चांगला ऑन साइडला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथून बॉल निसटला. दुसरा धावेचा कॉल. सायकर यांकडे फेक आणि 2 धावा कंप्लीट. षटक इथून संपलंय. 4 ओव्हर मध्ये धावसंख्या 55.
4 ओव्हर टीमची टोटल 7 स्टार टीमची धावसंख्या 55 आणि ओमकार नॉट आउट खेळतोय 31 धावसंख्येवर म्हणजे 50 साठी त्याला 19 धावा पाहिजे आणि जर त्याने 50 ठोकली तर राजेश दिसले यांच्याकडून 500 आणि षटकार हॅट्रिक ठोकली तरी राजेश दिसले यांच्याकडून 500. लास्ट बॉलर आहे हरेश बॉलिंग मार्क वरती आहे आणि टोटल धावसंख्या 55. 50 अपेक्षित होत्या 55 झालं आणि अंतिम ओव्हरचा खेळ देखील इथून बाकी आहे. टीम खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 हा संघ नॉकआउट मॅच मध्ये खेळतोय आणि 7 स्टार हा संघ देखील नॉकआउट मध्ये. जिंकला तर ट्रॉफी कन्फर्म आहे त्यामुळे पुढच्या मॅच मध्ये काय होईल माहिती नाही सुपर 6 मध्ये, पण हा सामना जिंकणं या दोन संघांसाठी फार महत्वाचं आणि नंतर भेटतील. जाऊया खेळपट्टीवरती. काशीनाथ रसाल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं या 50 साठी. अजय सर एक मॅच का काय तो चौकार मारला. थँक्यू गणेश शेठ रसाल आता पंचांच्या भूमिकेत आणि भूषण शेठ रसाल यांचा श्री गणेश 11 हा संघ स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये पोहोचलाय पण सहजासहजी पोहोचलेला नाहीये. खरं तर बाजी पलटवणारी ती बॅटिंग होती भूषण शेठ रसाळ यांची. जेव्हा मॅच मध्ये एक चेंडू 5 धावांची गरज होती आणि चौकार खेचत तो सामना टाय केला भूषण रसाळ यांनी आणि त्यानंतर सुपर ओव्हर जिंकत सुपर 6 मध्ये पोहोचला तो श्री गणेश 11 हा संघ. कैलास बांगर आपण कुठे असाल तर स्टेज कडे या. आणि राजेश दिसले यांचं कॅश प्राइज आलंय 50 साठी 500. नितेश घुडेने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर राजेश दिसले यांच्याकडून नितेश घुडेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा टॉप 6 मध्ये जाणारे जे 5 संघ तुम्ही मॅचेस बघत असाल मयुरी श्रवण 11 त्याचबरोबर स्वर्गीय मंगेश रसाळ 11 आणि स्वर्गीय हबप महादू सावंत 11. तर आपण स्टेजच्या दिशेने या. येत्या 10 मिनिटांमध्ये आपण ड्रॉ काढतोय जिथे 6 संघामध्ये कोणाची मॅच कोणासोबत लागेल याची चिठ्ठी आपण 10 मिनिटात काढणार आहोत. 10 मिनिटात आपण चिठ्ठी काढणार आहोत. तर नोंद घ्या. श्री गणेश 11 चे संघ मालक भूषण शेठ रसाळ मंचावरती उपस्थित आहेत. बाकी 5 संघांनी मैदानाच्या
आसपास आपण असाल तर स्टेज वरती यायचं आहे. चिठ्ठी आपल्याला 10 मिनिटांमध्ये काढायची. 78 टोकल्यात आणि 79 परत करायच्या 7 स्टारला. त्यासाठी सुरुवात करतो नितेश घुडे. पहिलाच बॉल नितेश घुड्याचा फटका आलाय ऑन साइडला. पॉवर प्ले मध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी, मिसफील करतोय पण तरी देखील 2 धावांनी सुरुवात. खरं तर बाजी पलटवल्यानंतर सामना जिंकण्याचा आनंद काही वेगळा आणि भूषण रसाल यांनी तेच केलं काल. 1 बॉल 5 मध्ये सामना संपला देखील होता. एकतर षटकार किंवा सामना सुपर ओव्हर मध्ये जाण्यासाठी टाय करणं गरजेचं होतं आणि भूषण रसाल यांनी ते करून दाखवणं. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कालच्या मेहनतीचा तो आनंद आहे. गगनात मावे नसा तो आनंद आहे भूषण शेठ रसाळ यांचा. गोलंदाज तयार प्रथमेश. फुल टॉस. नितेश घुडेने समोरच्या दिशेने खोलून मारलाय षटकार. आता गरज आहे ती खोलून मारण्याची आणि तो षटकार आलाय आणि भावेश सकपाळ याने ती आईवा कॅच पकडलेली आहे. निलेश सावंत यांच्याकडून ते कॅश प्राइज भावेश सकपाळला संध्याकाळी बक्षीस समारंभाच्या वेळी देण्यात येईल. भावेश आम्ही त्याची नोंद ठेवलेली आहे. नितेश घुड्याचा फटका तुफानी आला चढवला नितेश घुड्याने. बॉल लॉंग ऑन मध्ये फील्ड झालाय. धाव मिळेल एक. 3 बॉल 9 धावा. समोरच्या टीम वरती आता आक्रमण चढवणं एवढाच पर्याय राहिलाय, कारण सातत्याने धावा आल्या तर 7 स्टारच्या गोलंदाजांच्या चुका देखील घडतील आणि कदाचित 79 धावा देखील इथून चेस होतील. 3 बॉल 9 धावा. बॅटिंग साठी आक्रमण स्वीकारलं नितेश घुडेन आणि त्याच्या साथीला दिलीप ज्याने एक सामना जिंकून दिला होता आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. 24 धावांची इनिंग तो खेळला होता दिलीप. तो मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश जाधवच्या बॉलिंग अटॅक वरती 3 बॉल मध्ये धावा झाल्या तर 9. टॉप 6 मध्ये जाण्यासाठी हा सामना आहे. जिंकेल तो टॉप 6 मध्ये पोहोचेल. खोलात होता चेंडू. दिलीपचा फटका आला. समोरच्या दिशेने 1 रन केली आणि आता जबाबदारी नितेश घुड्यावरती. आणि जर नितेश घुडेने 3 लगातार षटकार ठोकले तर षटकार हॅट्रिक साठी राजेश दिसले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज नितेश घुड्यासाठी असेल. निखिल सकपाळ ड्रेसिंग मध्ये आलेत म्हणजे त्यांचा श्रवण 11 हा संघ क्वालिफाय झालाय. खरं तर बरेचसे संघ मालक टॉप 6 मध्ये जाण्यासाठी धडपडत होते पण 5 जणांचं नशीब खुललंय आणि 6व्याचं नशीब या मॅच वरती आहे. फटका चांगला नितेश घुड्याचा. खबरला बीट करत बॉल सीमा पार. धावा संख्या वाढली आहे 5 चेंडू मध्ये 14. तुफानी आला. हा सामना साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या 434 धावा संख्येसारखा होईल का हे बघायचे. 5 चेंडू आणि 14 झाल्यात. पहिलीच ओव्हर आणि नितेश घुडे ज्या फ्लो मध्ये खेळतोय ना असं वाटतं की त्याला थांबवणं गोलंदाजांसाठी अशक्य आहे. इम्पॉसिबल अशी मोमेंट सध्या नितेश घुडेने बनवलेली आहे. 5 चेंडू मध्ये धावा झाल्या 14. शेवटचा बॉल. लास्ट बॉल आहे. नितेश घुड्याचा फटका मागे खेळलाय. खेळाडू पोहोचतील का. टप्पा पडलाय जमिनीवर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फील्ड केलाय. 2 धावा. 2 धावांनी धावा संख्या एका ओव्हर मध्ये 16. खरं तर एक चौकार भूषण शेठ रसाल यांना सुपर 6 मध्ये घेऊन आला, नाहीतर त्याच मॅच मध्ये हा संघ घरी परतला असता. आणि इथून नितेश घुडेने चांगली पॉवर पॅक बॅटिंग केली. 79च्या टार्गेटला साजेशी बॅटिंग त्यांनी केली आणि पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा त्याने उभारल्यात. प्रथमेश जाधवने षटक कंप्लीट केलं. गोपाळजी सावंत साहेब आज मॅचचा आनंद घेतात. साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका आनंद कोणत्या प्रेक्षकावरती नाही. इतकं खुश आहेत साहेब. धावा संख्या 16. करायचे धावा 63. 4 ओव्हर मध्ये 63. 6 चेंडू मध्ये 6 विकेट घेणारा प्रतीक बॉलिंग वरती आलाय. आज रेकॉर्ड केला आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये. प्रतीकने 6 बॉल मध्ये 6 विकेट कमावल्या आणि त्या प्रतीकच्या विरोधात आता दिलीप आणि नितेश घुडेची बॅटिंग आहे. सामना इथून जिंकता येईल कारण परिस्थिती बनवली आहे नितेश घुड्याच्या 16 धावांनी. समोर येतो दिलीप. पहिला बॉल प्रतीकचा. पहिलाच बॉल दिलीपच्या बॅट मधून निघाला. गॅप शॉट सिलेक्शन. प्रतीक वरती ठोकलाय चौकार. आता दडपण 7 स्टार टीम वरती आहे कारण जेवढ्या जास्त धावा असतात तेवढंच टेन्शन असतं आणि दोनही फलंदाजांना 3 षटकार जर लगातार खेचले तर सुभाष घाडगे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दोनही फलंदाज षटकार हॅट्रिक 1000 रुपये सुभाष घाडगे यांच्याकडून.
धावा संख्या भरधाव वेगाने 20 पर्यंत पोहोचली. बॅटर नॉट आउट, चेंडू मात्र डॉट. खरं तर 7 स्टार टीमची जी प्लॅनिंग होती ना, खतरनाक प्लॅनिंग आहे. मंगेश खेडेकर यांची अपीलही तेवढीच भारी होती. धावा संख्या 20, दडपण जास्त आहे. जेवढ्या धावा जास्त तेवढा फिल्डिंग करणाऱ्या टीमला टेन्शन जास्त असतं. समोर दिलीप बिनधास्तपणे बॅटिंग करतायत. खाली होता चेंडू, फटका खेळलाय, मिसफील झाली, 1 रन आणि नितेश घुडेला स्ट्राईक मिळाली. 21 धावा संख्या. 79 चा पाठलाग 21 पर्यंत पोहोचला आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 58 धावा पाहिजेत येणाऱ्या 21 चेंडू मध्ये. 21 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. आणि या मॅच मध्ये काया पालट करण्यासाठी एका बाजूने आक्रमण आहे नितेश घुडेचं, दुसऱ्या बाजूने दिलीपची साथ आहे आणि गोलंदाज प्रतीक 6 बॉल 6 विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्याने केला. लक्षात राहणारी ती विकेट, लक्षात राहणारी ती ओव्हर. आणि आता त्याच प्रतीकच्या विरोधात आला नितेश घुडे. फटका भारी आहे, दमदार स्ट्रोक, मिड विकेटला लॉंगेस्ट षटकार आला लेफ्ट हँड बॅटरच्या माध्यमातून. नितेश घुडे इज ऑन फायर नाऊ. खरंच साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होईल अशी परिस्थिती बनवली आहे ती नितेश घुडेने. दमदार बॅटिंग, विपक्षी टीमला टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलंय. कारण नितेश घुडेच्या षटकाराने टोटल धावसंख्या जातीये 27 या अंकावरती आणि अजूनही गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 20, धावा पाहिजेत या मॅच मध्ये 52. 20 चेंडू 52 धावा संख्येची गरज आहे. नितेश घुडे समोर धावा किती असू द्या, बिनधास्तपणे बेधडकपणे विस्फोटक बॅटिंग करतोय आणि उद्ध्वस्त करतोय तो 7 स्टारच्या बॉलिंग अटॅकला. प्रत्येक बॉल वरती धावा घेतल्या नितेश घुडेने. बॅटच्या फ्लो मधून चेंडू पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने चाललाय. खेळाडू धावतोय, बॉल त्याने अडवलाय. तोपर्यंत धावा मिळतील 2 धावा. धावा संख्या वाढली 29 या अंकावरती. अजूनही धावा पाहिजेत 19 चेंडू मध्ये 50. हार मानलेली नाहीये खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 यावेळी. 29 धावा, 50 पाहिजेत 19 बॉल मध्ये. फटका नितेशचा हवेत चाललाय, 1 रन. 1 रन षटक इथून समाप्त झाला प्रतीकचा आणि 30 धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या खैरमाता प्रसन्न जामरुंग 11च्या. चला चिठ्ठ्या इथून काढलेल्या आहेत 6 चिठ्ठ्या, 5 चिठ्ठ्या काढल्यात आणि 6वी विनिंग टीम म्हणून नाव टाका. लगेच ड्रॉ आपण काढून घेऊ ना, लगेच टॉस करून घेऊ कारण 2:30 वाजलेत. पाणी पाठवा, ड्रिंक ब्रेक होईल आणि आपण टॉस करण्यासाठी लगेच ड्रॉ काढू आणि मग आपल्याला टॉस करण्यासाठी खेळाडूंना बोलवता येईल. निलेश रसाल यांचा संघ क्वालिफाय झाला. निलेश रसाल देखील पोहोचलेत. भूषण शेठ रसाल देखील इथे पोहोचलेत. त्यानंतर भरतजी रसाल साहेब, आपण कुठे असाल तर आपणही या. 5 आता सध्या झंझावाती खेळी करणारा बॅटर हवा होता. नितेश घुडेला माहिती आहे की इथून जर आपण या मॅच मध्ये दमखम दाखवला नाही
7 स्टार वरती प्रेशर बनवलं नाही आणि ते प्रेशर बनवलं नितेश घोड्याच्या बॅटिंग. धावसंख्या 31. पहिलाच बॉल प्रथमेश जाधवच्या बॉलवरती कॅच ड्रॉप आणि षटकार. नशिबाची साथ नितेश घोडेला, नशिबाचा कौल खैर माता प्रसन्न जामरुंग 11 ला आणि कॅच ड्रॉपचा षटकार. नितेश घोडेच्या षटकाराने धावसंख्या 37, 37 धावा आणि मॅच मध्ये जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते मात्र 17 आणि धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी 42. 17 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. सामना आपल्या बाजूने खेचलाय नितेश घोडेने आणि त्याला थांबवणं सध्या कठीण आहे, कारण त्याच्या बॅट मधून येणारा प्रत्येक चेंडू हा सीमा पार चौकार षटकार जातोय. प्रथमेशचा हा चेंडू थोडा खाली राहिला, अपेक्षित हाईट मिळाली नाही, पण आता 16 चेंडू गरज आहे मॅच मध्ये 42 धावसंख्येची आणि वैयक्तिक 30 धावसंख्येवरती पोहोचलाय नितेश घोडे. 50 ला उत्तर 50 ने द्यायचं हा निर्धार करून आणि हा इरादा करून नितेश घोडे उतरला आणि जर 50 ठोकली तर संघ मालक मनोहर घोडे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज नितेश घोडेसाठी असे. काय पलटवार आहे नितेश घोडेचा. प्रथमेश जाधव बॉलिंग अटॅक, फटका चांगला समोर त्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये पुन्हा मिसफील्ड झाली, पुन्हा 2 धावांचा प्रयत्न. इथून दडपण आहे. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की येणारा चेंडू हा त्यांच्या हातातून निसटतोय आणि त्याच परिस्थितीचा फायदा घेतला नितेश घोडेने. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या पोहोचली 39. अजूनही 15 चेंडू आणि 40 धावांची गरज. बघा मनोहर घोडे साहेब पाण्याची बॉटल भरून ठेवा, आताच कधी गरज पडेल पाण्याची. नितेश धावतोय म्हणजे सातत्याने तो रनिंग करतोय, बॉटल आपण तयार ठेवा. वेगळी असू द्या कारण 2:30 वाजल्यात. आपली स्पर्धा होईल 100%, कारण 2 डमी मॅचेस आल्या त्यामुळे टाइम आपला कव्हर झाला. फटका चांगला ऑन साइडला, इथून मिसफील्ड झाली. इथून आता काय होईल बघायचंय. धावलाय नितेश आणि पोहोचलाय देखील नितेश. परत 2 धावा. खतरनाक बॅटिंग नितेश घोड्याची. खरं तर नितेश एवढा धावतो की सातत्याने एनर्जी त्याला मेंटेन करावी लागते. 2 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 41. ऑन साइडला नितेशचा फटका, चेंडू मात्र अडवला. यावेळेस बॉल कलेक्ट केला, 1 रन इथून आली. धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचतीये 42 आणि गरज आहे आता 37 धावसंख्येची. 13 चेंडू आणि 37. 42 धावा झाल्या, 5 चेंडू संपलेत. ट्रॉफी जिंकणारी ही मॅच आहे आणि प्रथमेश जाधवचा शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3चा. ओव्हर नंबर 3चा शेवटचा बॉल प्रथमेश जाधवचा. क्लीन बोल्ड, दांडी गुल, बॅटर आउट, ओव्हर फिनिश. धावा 42, 12 चेंडू बाकी. विजयासाठी धावा पाहिजे 37. चला लकी ड्रॉ आपण काढतोय. कॅमेरामॅनला विनंती, आर्यन कॅमेरा आपण मूव्ह करा स्टेज करे आणि 5ही संघांचे कॅप्टन किंवा संघ मालक आपण या. श्रवण 11 निखिल आपण आहात, मयुरी 11 निलेश रसल आहेत, स्वर्गीय महादू सावंत 11 चे सुनील गावंडे आहेत, श्री गणेश 11 चे भूषण शेठ या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर स्वर्गीय मंगेश विराट भरत आपण आहात. सगळ्यांनी समोर या. एक छोटा खेळाडू घ्या आणि 6 चिठ्ठ्या तिथे. एक विनिंग चिट बघा, मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम साठी मंगेश खेडेकर दादा, विनिंग टीम एक चिठ्ठी आम्ही बनवतोय आणि ड्रॉ आम्ही इथून ओपन करतोय. मनोहरजी घोडे साहेब, ड्रॉ आम्ही ओपन करतो, तुम्ही आलात तरी चालेल कारण जिंकणार आपल्याच पैकी एक आहे आणि 6 चिठ्ठ्या आहेत. बघा भावेश, आपल्याला 2-2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. ज्या 2 चिठ्ठ्या येतील त्या 2 संघांची मॅच लागेल. 2-2 चिठ्ठ्या काढाव्या लागतात. 2 चिठ्ठ्या, त्याला आरामात सांगा, काही घाई नाही आपल्याला. 2 चिठ्ठ्या तुला पटतील त्या उचल. आता त्या खोला, 4 तशाच राहू द्या. 2 खोला आधी, 2 खोला. थांबा 1 मिनिट, 2 खोला. पहिला सामना सुपर 6 चा इथून अनाउन्स होतोय. सुपर 6 चा पहिला मयुरी 11 विपक्ष, मयुरी 11 विपक्ष स्वर्गीय महादू सावंत 11 यांच्यामध्ये पहिली सुपर 6 ची लढत होईल. मयुरी 11 वर्सेस स्वर्गीय महादू सावंत 11. आता दुसरी लढत, दुसरा ड्रॉ आपण काढतोय. विनिंग टीम, या मॅच मध्ये जिंकणारा संघ
आणि त्यांच्या विरोधात श्रवण 11 या दोघांमध्ये जिंकणारा आणि श्रवण 11 यांच्यामध्ये मॅच होईल आणि त्याच्यानंतर श्री गणेश आणि मंगेश 11 यांच्यामध्ये तिसरी मॅच होईल. काय ड्रॉ निघलाय. 3 सुपर 6 च्या मॅचेस आपण इथून काढलेल्या आहेत. एक सामना पहिलाच मयुरी 11 आणि स्वर्गीय महादू सावंत 11. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. मयुरी 11 आणि स्वर्गीय महादू सावंत 11 टॉस साठी या. पहिला सुपर 6 च्या लढतीचा टॉस आपण करू. बॉलिंग मार्क वरती अभिषेक आला. सामना 12 चेंडू आणि 37 धावांचा आहे. 12 बॉल 37. स्वर्गीय महादू सावंत 11 आणि मयुरी 11 या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी रिपोर्टिंग करा. 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. काहीही होऊ शकेल. हा सामना इतका जबरदस्त आहे. नितेश घुड्याच्या बॅटिंगने हा सामना बनलाय. पहिलाच बॉल पॉवरफुल बॅटिंग. नितेश घुडेचा षटकार. 12 मध्ये 37 पाहिजे होत्या. 11 चेंडू मध्ये आता 31 धावांची गरज आहे आणि हा सामना इथून जर जिंकला तर संघ ट्रॉफीचा मानकरी आहे आणि त्यांची दुसरी मॅच श्रवण 11च्या विरोधात आहे. आणि नितेश घुड्याच्या वैयक्तिक धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर या 48 मधल्या 41 धावा एकट्या नितेश घुड्याचे. हा बॅटिंग करतो. टाय होऊन जाऊ द्या. 14 चेंडू आणि धावा फलकावरती धावा ठोकल्या नितेश घुडेने 41. जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला खेळलाय नितेश. दुसऱ्या धावेपासून थांबवता येईल का. हा बॉल आता तर फेक होतीये. रन आउटची चान्स इथून गमावली. तुफानी हल्ला नितेश घुडेचा. वार पलटवार सुरू आहेत. सामना हा रोमांचक झालाय. बॉल शिल्लक आहेत 10. सामन्यामध्ये धावा पाहिजे ती मॅच जिंकण्यासाठी. 29. 10 बॉल 29. 1 विकेट. मॅच ताब्यात. खोला टाकला. अपील जोरदार आणि इथून बॅटर नितेश घुडे सेफ. 9 चेंडू इथून बाकी आहेत. धावा फलकावरती धावा संख्येची गरज होती मात्र 29. 9 बॉल 29. नितेश घुड्याचा फटका आला. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू धावतोय. बॉल आता तो निसटलाय. दुसरा धावेचा कॉल. धावसंख्या 2 ने वाढली. 8 चेंडू आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 27 आणि नितेश घुडे वैयक्तिक पोहोचलाय 45 या धावसंख्येवर. टाळा होऊन जाऊ द्या. 45 धावा. टीमची टोटल 52. हा चेंडू चांगला आहे. जॉट बॉल आला. 7 बॉल आणि आता विजयासाठी धावा पाहिजेत 27. 7 बॉल 27. जबरदस्त पलटवार आहे. फाईट बॅक दिला तो नितेश घुडेने. समोर गोलंदाज अभिषेकचा हा शेवटचा बॉल आहे. फलंदाज आउट आहे आणि ओव्हर इथून समाप्त झाली. 6 बॉल बाकी आहेत आणि 27 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल 27 ची गरज आहे. स्वर्गीय महादू सावंत 11 टीमचे कॅप्टन सुनील गावंडा आपण टॉस साठी या आणि मयुरी 11 चे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. आणि सुपर 6 च्या ज्या मॅचेस आहेत म्हणजे इथून जवळपास मॅचेस शिल्लक आहेत टोटल 5. तर मॅचेस या 4 षटकांच्या राहतील याची नोंद घ्या. यानंतरच्या सर्व मॅचेस आपण 4 ओव्हरच्या खेळवतोय. मयुरी 11 चे कर्णधार कोण आहेत. निलेश रसाळ आपला संघ आहे का. मयुरी 11 निलेश रसाळ आपण टॉस साठी या प्लीज. बघा नंतरच्या मॅचेसला भरपूर वेळ लागेल.
निलेश रसाळ, आपण मयुरी 11चे कॅप्टन संघ मालक आहात, आपण नाणेफेकीसाठी यायचे. सुनील गावंडा टॉस साठी उपस्थित झालाय, मयुरीचाही कॅप्टन आलाय. मी विनंती करेल या ठिकाणी भूषण शेठ रसाळ यांना की आपण पुढील मॅचचा टॉस करावा सुपर 6 चा. चला कॉइन कोणाकडे असेल तर द्या, पुढील मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. तर टॉस आपण करतोय सुपर 6 ची पहिली मॅच. मयुरी 11 निलेश रसाळ यांचा संघ आणि स्वर्गीय हबापा महादू सावंत प्रफुल्ल सावंत यांचा संघ आणि भूषण शेठ रसाळ यांचा असतो तो मानाचा टॉस. टॉस जिंकला मयुरी 11 ने, डिसिजन पेंडिंग आहे. मयुरी 11 ने टॉस जिंकलाय. निलेश अनंता रसाळ यांचा हा संघ टॉस जिंकून 4 ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्या. पहिलाच बॉल हातातून निसटलाय तो मात्र प्रथमेशच्या. 2 धावा. बॉलिंग करण्याचा निर्णय मयुरी 11 ने स्वीकारलाय. 4 ओव्हरची मॅच आणि आता दमदार बॅटिंगने 47 धावसंख्येवरती नॉट आउट पोहोचलाय तो मात्र नितेश गुडे. 25 पाहिजेत. नितेशचा फटका थांबलाय नितेश. खरं तर नितेशने धावा भरपूर घेतल्या, त्या कारणास्तव त्याची एनर्जी, कारण सहसा नितेश क्रिकेट पासून दूर गेलाय त्यामुळे तेवढा सराव राहिला नाही, पण तरी देखील आपल्या संघासाठी 4 बॉल मध्ये 4 षटकार त्याला खेळायचे. आता फुल टॉस टाळ होऊन जाऊ द्या. 50 कंप्लीट केले नितेश गुडेने. 50 ला पलटवार दिला 50 ने आणि ही 50 संघासाठी खरं तर लढलाय तो नितेश गुडे. सामना आता 3 बॉल धावा पाहिजे ते 19. 3 बॉल 19 धावांची गरज आहे, पण 53 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 79 धावसंख्या चेस करत असताना नितेश गुडे. दमदार बॅटिंग. काही चेंडू त्याने मिस केले पण जबरदस्त 3 षटकार आले तर सुपर ओव्हर देखील होऊ शकते, टाय होऊ शकतो सामना. आणि इथून मात्र हा चेंडू महत्वाचा होता. डॉट बॉल. आता सामना 2 बॉल 19. खर तर खैर माता प्रसन्न जामरुग 11 ने ओमकारला जर थांबवलं असं, एखादी ओव्हर जर कमी धावा 60-65 धावा असं तर सहज चेस झाले असतं. आणि इरादा भक्कम होता नितेश गुडेचा आणि तशी बॅटिंग देखील त्याने केली. चांगला शॉट आलाय. आता धावा घेऊनही काय फायदा नाही, आउट करूनही काय फायदा नाही. चला बॅटर आउट आहे. थांबा तिथेच एक चेंडू खेळा. आता 19 धावांची गरज आहे. मनोहरजी गुडे साहेबांचं मनापासून कौतुक की त्यांनी आंबिवली परिसरामध्ये संघ दाखल केला. खरं तर हा संघ चांगला खेळला सकाळी, हाही मॅच तेवढाच भारी खेळला, पण अवघ्या 1-2 फटक्यांनी दूर राहिलाय. आणि आता लास्ट बॉल आहे. 50 केली नितेश गुडेने, पण संघाला विजयाच्या पार घेऊन जाऊ शकला नाही. विजयापर्यंत तर नक्कीच आणलं आणि ठोकलाय मागे चौकार. 57 धावांची नॉट आउट इनिंग खेळून संघ अवघ्या 15 धावांनी पराभूत झाला. म्हणजे 79चा प्रत्युत्तर 64 धावा केल्या चौकारीतून आम्ही घेतलाय आणि 64 धावा टीमच्या. चौकार नाहीये, ओके ठीक आहे. 53 वरती थांबला नितेश आणि 19 धावांनी. चला या मॅचचा चेंडू घेऊन या. जुना चेंडू जो आता गेला तो चेंडू पोचवा आमच्याकडे. जुने चेंडू वैभव पोचवा. जुने चेंडू कमी राहिले, आयोजकांची सूचना आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्याने 50 ठोकली